बर तुला पूर्व दिशा पाहिजे ना वा बघ ही पूर्व दिशा आणि हे आल्यापासून नाही सगळ्या दिशा विसरल्या त्या काय सांगायचं म्हणजे त्यांना काय विचारतोयस मी सांगतो तुला पूर्व दिशा त्यांनी कुठल्या पण दिशेला पळत जाते कुठल्या पण दिशेला मला काय खोळ लागले काय सांगायचं खोळ लागलेले जे वर झालंय आता परवा गोव्याला गेल्यावर काय मुलं विसरला असा गोव्याला गेल्यावर तुला सांगितलं होतं नाही छोटी सोबत होतं म्हणून बरं नाहीतर त्या बायकांच्या तिथं खेळत बसला तसा त्याला पूर्व दिशा तेवढी सांग उगा शांत मला सांगू नकोस चल रे तुला पूर्व दिशा दाखवते मी चल त्यांना काय विचारतेस कुठे आहे पूर्व दिशा इकडे इकडे ही पूर्व दिशा आहे ही पूर्व दिशा अगं इकडे तर संध्याकाळचा सूर्य मावळत की थांब आलो नाही पप्पा सूर्य तर इकडे उगवतच नाही सूर्य इकडे उगवतो या आणि इकडे कसं म्हणू मी जरी तिकडे सूर्य जरी मावळत असला तरी पण मान्य कर आणि समज तू जर मान्य केला नाहीस तर 4 अन्न मिळणार नाही हे पण ध्यानात ठेव आणि मगाशी तू बघितलं नसेल पण मी बघितलं तिच्या हातात दांडकं बघितलंस काय तू होय होय पप्पा दांडकं होतं तिच्या हातात मग जा 4 दिवशी तिनं जे काय सांगितलं नाही तिला सांग जा तुझंच बरोबर आहे म्हणा आणि जाऊन सांगता तुझं जे काय ते विज्ञान काय जे आहे ते सगळं शाळेत आहे तिथं घरात तुझं काय चालवू नकोस हे ध्यानात ठेव चटणं तिला जाऊन सांग जा थांबा सांगू शकतो मम्मी तुझंच बरोबर आहे सूर्य रोज इकडं जोगवतो ते गेल्या वर्षी एकदाच इकडे मावळलेला मी बघितलेला एकदाच मावळलेला आता कालच्या म्हणजे 1 वर्ष झालं आता सूर्य इकडं जोगवतो या तुझंच बरोबर आहे अगं ते बरोबर आहे तू काय टेन्शन घेऊ नको तू काय मगाशी बोललीस का नाही ते सगळं बरोबर आहे ते सर्वच चुकलंय ते एकदाच कुठं कवा गेलो असेल ते हारा की नाही कुणास ठाऊक तेव्हा त्यानं ते बघितलेलं म्हणून ती बोलला असेल ते सूर्य तू म्हणजे तसं लोक होते काय टेन्शन घेऊ नको मग मी काय सांगाल तू नाही तुझं बरोबर आहे काय टेन्शन घेऊ नको बरोबर आहे की नाही हाय बरोबर आहे तुम्ही एकदा सांगताय ते एकदा सांगताय मला काय खोळ्यात काढायला लागलाय काय काठी कशाला घ्यायला थांबा थांबा का तू टमाटो काप बारीक आतली जर फळी अंदाज आणि टमाटो बारीक काप स्वयंपाकाला उशीर झालाय पप्पा येतील मला अरे उशीर झालाय की येतील त्यांनी आता एवढ्यात मला काय होतील की मला अभ्यासाला पासून बस म्हणत जरा थांब थोडा वेळ जरा मदत कर आले की दंगा करतात अजून काही स्वयंपाक केली नाहीस काय नाही पप्पा काय बोलतील ते माझं मी बघतो तू का भराभरा पप्पांची गाडी वाजायला लागल्या वाजू दे चिर भराभरा तुकडं कर भराभरा आवर मला खवळतात मला पण पप्पा मला काय होतील मला काम लावले असतं हा चल भराभर कर लवकर आवर ते तुझं बघतो तसं लांबडे लांबडे कर तुकड्या गाडी आली दारात येऊ दे ते तुझं बघ आता मला काय होतं आवर मी सांगणार काम लावलं तू काय टेन्शन घेऊ नको माझं बघतो त्यांनी आल्यावर तू कात्रायचं चालू कर हो गाडी बघ येऊ देत रे गाडी आली अरे येऊ देत काय एवढं सांग कळत नाही माझं बघतो की तू का तू काय टेन्शन घेऊ नको माझं मी बघतो कांदा आणि कांदो आजला ते टमाटो का तोपर्यंत पायबी टाकचे आम्ही कामाला लावले मला काय कामाला आणि तुझी 10वीची शाळा आहे का नाही आणि 10वीचा अभ्यास कोण करायचा मम्मीला म्हटलेलो की मम्मी म्हटली माझं मी बघतो काय बघतोस तुला काय अक्कल आहे काय हा मम्मीने कुठे राहू दे अभ्यासाला बस ते इकडे का काय ते त्याला कशाला कामाला लावली तिचा अभ्यास सोडून जरा तेराला सांगतो वेळ झालाय उशीर झालाय अगं पण 10वीची परीक्षा आहे का नाही हाय की करतोय की तुम्ही काय आता केला मी काय करायचं होते काय तर शाळा शिकून ते मोठा झाला असते काढीशेल बसू दे का अहो आज जरा उशीर झाला स्वयंपाकाला म्हणून लावलोय सांगायलास मला तो आता करतोय की काय तर मोठा साहेब झाला असता काय तर उपयोगाला आला असतं हे आयुष्यभर त्यानं तेच करायचं काय मी ते कशाला लावू त्याला मग 5 मिनिटं तेवढंच विरंगुळा पाहिजे की म्हणून त्याला म्हटलं की 5 मिनिटं उशीर झालाय जरा स्वयंपाक करू मदत कर तुम्ही आता येचेला तेवढ्यात तुम्ही आला तुम्ही पण शाळा शिकला की तुम्ही कुठे साय झाला अगं मी शाळा शिकलोय बरोबर आहे पण आमच्या आई वडिलांनी कॉलेजला मला घातलेलं नाही त्यांना 10वी पर्यंत मला शिकवले असं कांदा चिरायला कुठं रानातलं काम लावून कुठं वाडाला असं आम्ही शिकलोय त्यामुळे आम्ही साहेब झालो नाही त्यामुळे आयुष्यभर मरायची आम्हाला पाळी आल्या म्हणून तू पोरग्याला असं करू नकोस मी नाही हो करत आणि मग आता बघितलं की उशीर झाला म्हणून सांगितलं आता बघितलं कांदा चिरायला लावल्यास मी विचार लावतोय त्याला अभ्यास कवा करणार सांगू आता गेला अभ्यासाला कवा करणार अभ्यास किती 5 मिनिटं बोलवलं तो हा हे ध्यानात ठेव आणि तुझं चुकीचं बोलली तुम्ही पण शाळा शिकलाय तुम्ही साहेब झाला काय चुकीचं बोलणार तुझं तुमच्या आई वडिलांनी परिस्थितीनुसार तुम्हाला शिकवलं नाही त्याला मी काय करणार मग तू अभ्यास कवा करणार होता करतोय आता लगेच झाली की माझं कामच संपलं सर्विस इकडे तू हा काय काय झालं तुझं अभ्यासाचं तू कांदा कापत बसला होतास मग बघायला लावलोय मी अहो ते 3 इडियट पिक्चर मध्ये कसं आमिर खान परीक्षेच्या दिवशी अभ्यास करून मोठा शास्त्रज्ञ होते तसं अरे ते पिक्चर आहे पिक्चर मधलं मला सांगायलास वय
मग आता तुम्ही कोणते एवढं मोठं साहेब झाला? मला शिकवली ना अक्कल हराम पोरा.